बैसळीची दारी गोविंदाची बैसळीची दारी गोविंदाची भररे के झाले पट्टराने भररे झाले पट्टराने बोले भररे के झाले पट्टराने भररे झाले पट्टराने बोले वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म बळ्याचा अंग संग झाला बळ्याचा अंग संग झाला बळ्याचा अंग संग झाला नाही भय चिंता तुका मने नाही भय चिंता तुका मने पट्टराने भररी झाले पट्टराने पट्टराने भररी झाले पट्टराने सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म हरि जय विठोबा हरि जय जय विठोबा कुमारी हरि जय विठोबा कुमारी हरि जय विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी हरि जय विठोबा कुमारी जय विठोबा कुमारी हरि जय विठोबा कुमारी हरि जय विठोबा कुमारी विठोबा कुमारी पट्टराने
बैसले शेजारी गोविंदाचे बैसल शेजारी गोविंदाचे घर गे झाले घर गे झाले Para
पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म बळ्याचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे गारारे गे झाले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म अनादि अंबे का भगवान अनादि अंबे का भगवान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता
सेवेला घेऊन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवे हाचिने माता न फिरे माघारी हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर गे झाले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म प्रस्तुत स्वर करा प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा वीरानीपर प्रकरणातील असून या अभंगातून तुकोबाराय महाराज आपल्या परमार्थाचा प्रवास 3 टप्प्यात सांगतात. विठ्ठला विठ्ठला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरून आले अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज श्री अंबिका माता नवरात्र उत्सवानिमित्त श्री क्षेत्र नायगावान येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंडनाम सप्ताह सप्ताहातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आजचे यजमान आमचे श्री विष्णू चंद्रभान ढोणे आर्मी साहेब आणि आकाश भीमराज कांदळकर आर्मी साहेब यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय गुरुस्थानी वैष्णव टाळकरी शरक्तप्राण शांतारामजी महाराज सद्गीर बाबा उपस्थित आहेत. आदरणीय गुरुस्थानी शरक्तप्राण पंढरनाथजी महाराज सद्गीर बाबा उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे विठ्ठलजी महाराज सद्गीर आहेत. आदरणीय श्री हक्तप्रामचे अंकुशजी महाराज सद्गीर आहेत. आदरणीय श्री हक्तप्रामचे गणेश महाराज आदरणीय श्री हक्तप्रामचे नवनाथजी महाराज दत्तासे आदरणीय श्री हक्तप्रामचे विठ्ठल महाराज गोरे आदरणीय श्री हक्तप्रामचे बबन महाराज चव्हाण परबसराम महाराज सद्गीर उपस्थित मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू श्री हक्तप्रामचे दत्तू महाराज आणि आमचे गोविंद महाराज उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठला हाचिने माता न फिरे माघारी हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर गे झाले पट्टराने बळी वरिले सावळे परब्रह्म. या अभंगातून तुकोबाराय महाराज आपल्या परमार्थाचा प्रवास 3 टप्प्यात सांगतात. परमार्थाचा प्रवास 3 टप्प्यात सांगतात. आता परमार्थाचे किती टप्पे करायचे प्रवासाचे किती टप्पे करायचे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे गुरुजी जगामध्ये अशा काय गाड्या आहेत ते एकाच टप्प्यात पोहोचतात. अशा काय गाड्या एकाच टप्प्यात पोहोचतात. पण काही गाड्या अशा आहेत तालुका पाहून थांबतात तालुक्याच्या ठिकाणी थांबतात. पण काही गाड्या अशा आहेत गाव दिसले की उभा राहतात गाव दिसले की लगेच उभा राहणार. असो ज्याच्या त्याच्या प्रवासाची कुवत ज्याच्या त्याच्या प्रवासाला प्राप्त होणारी साधनं. पण जगद्गुरु तुकोबारांचा प्रवास आजच्या अभंगात फक्त 3 टप्प्यात दिसून येतो. कोणते 3 टप्पे? पहिला टप्पा शूरतेचा आहे, दुसरा टप्पा धीरतेचा आहे आणि तिसरा टप्पा स्थिरतेचा. संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थाच्या रस्त्याला लागलो
ही शूरता आहे. तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थाच्या रस्त्याला लागलो, ही शूरता आहे. आता परमार्थाच्या रस्त्याला लागलोत ना, आता मागच फिरणार नाहीत. हाचीने माता न फिरे माघारी, मागे फिरणार नाहीत, ही धीरता आहे. धीरता आहे. आणि मागे न फिरल्यामुळं महाराजांना गंतव्य स्थान प्राप्त झालं. कोणतं? नाही भय चिंता तुका म्हणे, ही प्राप्त झालेली स्थिरता आहे. अशा 2-3 टप्प्यात आजचा अभंग पाहायला सापडतो. महाराज म्हणतात परमार्थाच्या पथाला लागलोत ना, आता मागच फिरणार नाही. आचेने माता न फिरे माघारी, आम्ही माग फिरणार नाही. मी अनेक वेळा सांगत असतो बघा, नाही हे सांगत असतो मी अनेक वेळा सांगत असतो, गुरुजी माग न फिरणं ही अनन्यता आहे. माग न फिरणं ही अनन्यता आहे. हे पहा, अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचे जीवन सुखी बनते. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचे जीवन सुखी बनते. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर विन्मुक्ता निर्माण झाली की माणसाचे जीवन दुःखी बनते. म्हणून जे जे तत्व अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन अनन्य व्हावं. अलौकिक तत्वाच्या ठिकाणी जीवन अनन्य व्हावं. मग तुम्ही म्हणता ना अलौकिक काय? मी अनेक वेळा सांगत असतो पहा, तात्विक चिंतन जर केलं तर या जगात निखळ शुद्ध परमात्म तत्वच अलौकिक आहे. या जगात परमात्म तत्वच अलौकिक आहे. पण उपाधी भेदाने विचार केला, उपाधी भेदानं, तर या जगात 3 गोष्टी अलौकिक आहे. या जगात कोणत्या 3 गोष्टी अलौकिक? देव अलौकिक, संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या 3च गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत, देव, संत आणि नाम. मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? अजिबात नाही, अजिबात नाही. का नाही? थांबा अलौकिक सांगतो. हे पहा, अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 2, आणि पंचमहाभूताची अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 3. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. आता आपण 3 गोष्टी अलौकिक पाहिल्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक, नाम अलौकिक. या 3 गोष्टी अलौकिक का? आताच पाहिलं, लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतात या 3 गोष्टी अडकत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आपण एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू आणि नंतर नाम पाहू. आता 3 निकष उचलायचे आणि आमच्या देवाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक, आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही, खरंच कळत नाही. देवाचं महत्व कळालंच असतं तर संत महात्मे घरी येऊन म्हणले, देवग्या कोणी, देवग्या संत महात्मे घरी येऊन म्हणले. लोक काय म्हणले? देव न लगे, देव न लगे, देव न लगे. पा संत महात्मे म्हणले देवग्या कोणी, आणि लोक काय म्हणले? देव न लगे. असं का? त्याचं कारण आहे गुरुजी, लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला, पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही, नाही चालत. अहो उलट हा काळ आहे का? हा काळच आमच्या देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. हा काळ म्या बोलवले तो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हाले, जो जगात म्याच्या नियमिला साता, काळोग्रासे तसे भूता. म्हणजे काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला, लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक.
आणि तिसरा निकष असं वा वा टाळी वाजवा एवढ्या नका दोन-चार वाजले म्हणून. आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायच्या आकाश. पृथ्वी आता आवाज पोहोचाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतात देव अडकत नाही अडकत. उलट गोविंद महाराज ही पंचमहाभूत आहेत ना, ही पंचमहाभूतच आमच्या भगवंताने निर्माण केली. आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन? एकल्यांना कंट्याचे म्हणून या एकल्यांना कंट्याचे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते बहुतेके भिन्ने भिन्ने हो. ही पंचमहाभूत देवाने निर्माण केलेत. आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकत नाही. ज्ञानोबा काय म्हणले विठ्ठल महाराज? ज्ञानोबा म्हणले एकदा ह्या आकाशाला लपाछुपी खेळा वाटली. आकाशाला लपाछुपी खेळा वाटली. ज्ञानोबा म्हणले खरं सांगा ह्या आकाशाने कुठं लपायचं? कारण ज्याच्या आड लपायचं तो त्याच्यापेक्षा व्यापक पाहिजे ना. पण आकाशापेक्षा व्यापक काहीच नाही. आकाशानं कुठं लपायचं ते सांगा. गुरुजी 14 अध्यात ज्ञानोबा म्हणले 14 अध्यात ह्या आकाश का हे आकाश सुद्धा भगवंताच्या आड जाऊन लपते. नभ तुझं माझी खेळी लपी छपी ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. उलट देव नटला नाना परी विश्वाच्या रूपाने देवच नटलेला. देव कशाला पंचमहाभूतात अडकन? का ना अडकणार? तो कामाने नटदारे 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 तो कामाने भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवन केवले केवले नवन केवले केवले भोग भोगुनी नटधारी विश्वाच्या रूपानं परमात्मात नटलेला आहे. मग देव कशाला पंचमहाभूतात अडकत? पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. देव अलौकिक कळाला. आता एक काम करू, देवाला काय करू, थोडं मागे घेऊ. देवाला या मागे घेतलं. आता संतांना पुढे घेऊ. जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायची. म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि पंचमहाभूतात संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव तसेच आमचे संत. पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. खरंच कळत नाही. अंकुश महाराज लोकांना जर संतांचं महत्व कळलंच असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. महत्व कळालं असतं.
ज्ञानोबारांना कमी त्रास दिला का लोकांनी? ज्ञानोबारांना कमी त्रास दिला का? तुकोबारांना कमी त्रास दिला का? नाथ महाराजांना कमी त्रास दिला का? आता मला तरी कमी आहे का? पण सांगत नाही कोण, सांगत नाही, जाऊ दे वाटतं का बारीक सारी गोष्ट चलत राहतो, महत्वच कळत नाही. म्हणून संता लौकिक पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता संतांवर चालत नाही. म्हणून संता लौकिक काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही तशी आमच्या संतांवर सुद्धा चालत नाही. नवे 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 मग जसा हा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे का, तसाच आमच्या संतांच्या घरी. काळे गुलाम काळ गुलाम सलाम करी तुकया करी राबत असे जगा काळ काय आम्ही माता दिले पाय. म्हणजे किंवा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. काळाची सत्ता संतांवर चालत नाही. शिट्टी वाजली. काळाची सत्ता संतांवर चालत नाही. सुखाचे सोहळे ही गुरुजी विहरणी आणि तिसरी विराणी. विराणी म्हणजे आपल्यामध्ये भगवंतामध्ये येणारे प्रतिबंध आहेत ना, जे स्वतःच्या बळानं झुडकारून लावते त्याचं नाव विराणी. विराणी म्हणजे वीरता. क्षेत्र कोणता असू द्या अंगात वीरताच लागते. वीरता नाम बळ. ज्याच्या अंगात बळ त्यालाच पार मारतात. अहो श्रुती मातेनं दारातच पाठी लावलेली. श्रुती मातेनं नायम आत्मा बलहीन लभ्यते. हा परमात्मा बलहीनाला प्राप्तच होत नाही. श्रुती माता म्हणते परमार्थ सुद्धा संसारात सुद्धा त्यालाच किंमत ज्याच्या अंगात बळ. तुम्ही गोगलगाय पाहिली का? गोगलगाय गोगलगाय पाहिली ना? उगाशी 5-6 फुटाची राहते गोगल. किती छोटा प्राणी, किती छोटा प्राणी. आणि बरं किती गरीब आहे पुन्हा. अहो एखाद्या माणसाला जर उपमदीची असली तर लोक गोगलगायची देतात. गोगलगायची देतात. विठ्ठल महाराज गोगलगावणीच माणूस होता. म्हणजे म्हणतात लागते अन्न आमच्या बाटल्या बाटल्या म्हणतात ना. मग गोगलगाय किती गरीब प्राणी उपमा देतात, गोगलगायची देतात. बरोबर आहे का नाही? आता खरं सांगा सरपंच साहेब, गोगलगाय जर रस्ते दिसते तर लोक काय करतात? टाचानं रगडीत पाय, किंमत देत नाहीत गोगलगायला. आणि गोगलगाय एवढा दुसरा एक प्राणी बघा, त्याला पाठीमागून असा आकडा आहे. आता आमच्याकडे इंचू म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? तात्या इंचू. हे तात्या काय म्हणते तुमच्याकडे? तात्याला विचारावं काय म्हणते तुमच्याकडे? ते तात्याला विचार लागलो, ते तात्यांची गडबड झाली. इंचूच म्हणतात. आणि इंचू रस्त्यात दिसले लोक काय करतात? 5 फूट उडी मारतात. म्हणजे गोगलगाय दिसली की टाचानं रगडायची आणि इंचू दिसल्या उडी मारायची. असं का? त्याचं कारण साहेब, गोगलगायच्या अंगात बळ नाही म्हणून गोगलगायला किंमत नाही. विंचूच्या अंगात बळ आहे म्हणून सगळे भेटतात. क्षेत्र कोणता असू द्या अंगात बळच लागतं. बरं ठीक आहे, संसारात जाऊ द्या. पण परमार्थात कोणतं बळ पाहिजे? आता परमार्थात अनेक बळ आहेत, पण आपल्या अभंगाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं बळ आहे गुरुजी परमार्थातलं. कोणतं? निश्चयाचे बळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे बळ. परमार्थात निश्चयाचं बळ लागतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय लागतो.
महाराज म्हणले हाचा अभंग विरण्याची बैठकीवरचा आहे. मग तुम्ही म्हणता आता याच्यात विरहिणी महत्वाची, विहरणी महत्वाची का विरणी महत्वाची? तिन्ही महत्वाच्या, तिन्ही महत्वाच्या, तेवढ्याच महत्वाच्या. कारण संसाराचा पंथ सोडून तिन्ही परमार्थाच्या पथाला लागलेले आहेत, तिन्ही महत्वाच्या. जसं उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विनय एक कामा नये. स्वयंपाक करायचा, जाऊ स्वयंपाकाला उशीर लागेल, मुगाची खिचडी खिचडी लवकर आवडेल. समजा समजा मुगाची खिचडी करायची समजा, तर खिचडीमध्ये मिठाला महत्व, तिखटाला महत्व का तांदूळाला महत्व? हे जरी नाही काल स्वयंपाक करताना मिठाला महत्व, तिखटाला महत्व का तांदळाला महत्व? कोणी बोलायला गेलं म्हणून मी घेतलं तिखट. तिन्हीला महत्व नाही, तेवढंच महत्व. तसं भक्तीमध्ये विरहिणी महत्वाची, विहरणी महत्वाची आणि विराणी महत्वाची. हा पण परमार्थाच्या रस्त्याला लागलोत ना, आता मागं फिरणार नाही. हाची नेम आता न फिरी माघारी का. बैसले शेजारी गोविंदाचे, आम्ही गोविंदाचे शेजारी. गोविंदाचे गोविंदा त्याच्यामधला गोविंदा नाही, गोविंदाचे शेजारी म्हणजे भगवंताचे. नाही खरं ते गोविंदाचे शेजारी म्हणजे सुखाचे शेजारी बरं का गोविंद भाऊ. ते आहे ना, सुखाचे शेजारी पवडेन तुका मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी. बैसले शेजारी कुठं? सुखाचे शेजारी. शेजारी आणि सुखाचे शेजारी पहुडेन म्हणजे शेज या शब्दाचा अर्थ गादी बी घेता येतो. बरं गादी घेता येतो म्हणजे आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच आहे. तुकोबाऱ्यामध्ये गादी सुखाचीच आहे. नेहमी सांगत असतो, सांगू मी गादी सुखाची म्हणण्यापेक्षा आमच्या तुकोबाऱ्याचं जीवन किती सुखी पाहायचं का. एक प्रमाणाची साखळी पाहू आपण, पाठ कोणाला बरोबर, एक प्रमाणाची साखळी पाहू आपण, एक गादी सुखाची एक प्रमाणाची साखळी पाहू. इतकं जीवन सुखी होऊन मला तुकोबाऱ्यांचं. महाराज म्हणले आम्हाला झोपण्याकरता गादी सुखाची म्हणली. आणि काय काय गादी आहेत ना तशा, आहेत काय काय गादी आहेत तशा आहेत. आम्ही साताऱ्याला गेलतो अंकुश आणि तिथे एक नाना आहेत बघा, सातारा नाना आहेत. आम्ही त्या नानांकडे गेलो, पहाटे 3 वाजता पोहोचलो. आम्ही नानांना फोन केला, म्हटलं नाना आराम करायचा होता. ते म्हणले वारकऱ्याचंच घर आहे, वारकऱ्याचंच घर आहे म्हणे. तुम्हाच नाही कोण असेल सकाळ धरणं चालते ते, तुम्हाच नाही झोपा नाही काय नाही, नुसते फिरते ती वाईच पडाय गादी वाईच सातारा बरोबर आहे का पाठ करून झोपाय गादी झोपाय गादी मला झोपाय गादी. मग हिवाळ्याचे दिवस होते, हिवाळ्याचे दिवस मी त्याला म्हणलं पांघरून द्या, पांघरायला द्या. ते म्हणजे झोपा पांघरून झोपा आणि पांघरायला द्या ना काहीतरी झोपा पांघराय झोप झोपा म्हणलं पांघरायला द्या ना, हिवाळा आहे ना झोपा म्हणलं. ते म्हणले पांघरायची गरजच नाही, तुम्ही झोपा या गादी झोपा म्हणले. मी त्या गादीवर झोपलो. गुरुजी 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली. गादी गरम, बरं गरम बी नाही, त्या गादीला साडवं लाटणं होतं, लाटणं गादी बेल ते झोपल्याच मी पाठ चोळायचं गादीवर. त्या गादीला सिस्टीम होती तशी. बरं पाठ चोळीत नव्हतं, तिथं दुखत जास्त दाबत येते. हो ना आपण बाबू कुठं 5 मिनिटाला तर झोपत लागली. मग त्यांची तर आरामाची व्यवस्था असते म्हणून पुन्हा उन्हाळ्यात गेलो तर त्याला फोन केला, म्हणलं नाना. ते म्हणले आमासनी माहीत आहे तुम्ही आरामासनीच आलाय. केलं वाईच झोपाय गादी. म्हणलं त्या गादीनं मी खाली फरशी झोपतो भोईला, पण त्या गादीनं ते म्हणले झोपा. म्हणलं नका, त्या गादी गरम होतं मला ना, आता उन्हाळा आहे मला, मी खाली झोपतो ना, झोपा नाही झोप आग्राम बोलतो झोपा. मी त्या गादीवर झोपलो अंकुश महाराज. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडू लागली. मी म्हणलो काय गादी बाबा ही. हो ना, हिवाळ्यात गरम, उन्हाळ्यात गार, पावसाळ्यात किंवा गेलं नाही. पावसाळ्यात जेव्हा गेलं तेव्हाच बोला बरं कशाला बोलतो. बरोबर आता पावसाळ्यात सीझनच बंद असते, कुठे फिरायला बरोबर. मग त्याला म्हणलं ना ही गादी किती रुपयाची आहे बरं, हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गादी किती रुपयाची. गुरुजी त्या गादीची किंमत त्यांनी मला
जाऊ दे घ्यायच्या टायमाला फोन कर मी घ्या टायमाला फोन करा म्हणून विचारून घेते कोणाला विचार मी त्याला म्हणलं ना एवढी मग ती गादी तुम्हाला झोपायला काय माझ्या बाबा तुमची ते मला म्हणले कशाची माझ्या बाबा गादीच मोठी मी जागाच असतो मला डोळ्यात नसतो बऱ्याच लोकाला असे गाद्याच मोठ्याला त्याला झोपत नाही पण आमच्या तुकोबारांना विचारून पण तुकोबारा गादी सुखाची पण झोप गुरुजी तुकोबारा म्हणले जशी गादी सुखाची तशी झोप सुखाचीच कशी सुखे मेने जलोगा शून्य सारोने ते सुखे मेने जलोगा शून्य सारोने त्रिपुट शिकारी का दान मिळे आहे हो त्रिकूट शिकारीला दान सुखे मेने जलोगा शून्य सारोने ते सुखे मेने जलोगा शून्य सारोने मैंने जलोगा शून्य सारों सोके मैंने जलोगा सोके मैंने जलोगा शून्य सारों सोके मैंने जलोगा त्रिकूट शिकारी का दान मिले आई ते सोके मैंने जलोगा शून्य सारों सोके मैंने जलोगा सोके मैंने जलोगा शून्य सारों सोके मैंने जलोगा दोघा का टाळे वा पप्पा माझ्या का सुखे म्हणजे लोका शून्य सारोनी ते बघा गादी सुखाची तसं झोप सुखाची तुको बरं झोप सुखाची बरं ठीक आहे झोप झाली तुको बरं झोप झाली ठीक आहे आंघोळीला चला आंघोळीला पाणी गुरुजी तुको बरं म्हणजे आंघोळीला पाणी सुद्धा सुखातच आहे म्हणजे आनंदाचे डोळे आनंद आनंदेची अंगे आनंदेची अंगे आनंद आनंदाचे आनंदाचे डोळे आनंदाचे डोळे आनंद तरंग बघा गादी सुखाची झोप सुखाची आणि आंघोळीला पाणी सुखाचंच ना आनंदाचा डोळ म्हणजे सुखाचा बघा बघा पाणी सुखाचं बरं ठीक आहे आंघोळ झाली तू कोबर आहे आंघोळ झाली ना चला कपडे घ्या कपडे तू कोबर म्हणले कपडे सुखाचेच आहेत सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार उगा प्रमाणाची साखळी पाळलो होत आपण तुकोबारांचं जीवन किती सुख आहे आमच्या बघा कपडे सुखाचे ठीक आहे कपडे घातले जेवायला बसा खायला तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू खायला लाडू आनंदाचे गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं कपडे सुखाचे खायला लाडू सुखाचे मला सांगा भाऊ आंबट खाल्ल्या ढेकर कसं आहे तू आंबटच तिखट खाल्ल्यावर तिखटच तसं तुकोबारांनी आनंदाचे लाडू खाल्लेत गुरुजी ढेकर सुद्धा आनंदाचाच दिला वा त्याची येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर आमच्या तुकोबारांनी ढेकर सुद्धा सुखाचाच दिलाय काय जीवन आहे पाबर आमच्या तुकोबारांचं गादीपासून ते ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी तसा विचार केला तर काय नव्हतं महाराज आमच्या तुकोबारांकडे जाऊ पुढती भिके कुत्रे काही नव्हतं पण काय जीवन सुखानं भरलेले थोडं स्पष्ट बोलू का थोडं स्पष्ट बोलतो आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही सगळं आज आपल्याकडे पण आपण सुखी नाही आमच्या तुकोबारांकडे काहीच नव्हतं पण गादीपासून ते ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी आणि आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही सगळे आज आपल्याकडे आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय काय लागत आहे अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर
नाही 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 चुकीचं असलं तर 20 रुपये कमी द्या मला चुकीचं वाटत असलं बंद जे खरं ते बोलवलं अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर बरं जाऊ द्या 2 गरजा पुढच्या काढून घ्या अन्न वस्त्र 3 ठेवू आज का अन्नाची कमी आपल्याला खरं सांगा बरं कायच अन्नधान्याची कमी नाही आज आपल्याला पण आपण सुखी नाही हे तेवढंच खरं का अन्नाची कमी सांगा काहीच नाही एवढं लॉकडाऊन पडलं 2-3 वर्ष खरंच सांगा खाण्यावाचून कोणी मिळलंय का कोणीच मिळलं नाही बघा लगेच निवड आला काहीच अन्नाची कमी नाही काहीच कमी नाही अन्नाची नाव घेतलं की हजारी पण आपण सुखी नाही मला सांगा तुम्ही सांगा भाऊ ह्या 20 वर्षात ह्या चालू 20 वर्षात तुमच्या असं का नाव आलं का ऐकायला ह्या चालू 20 वर्षात की आमक्या आमक्या गावाला आमक्या आमक्याची बायको खाणे वाचून मिली म्हणून आले तुमच्या कान खाऊन खाऊन मिली म्हणून आला असेल खाऊन खाऊन मिली म्हणून त्याच्या कान आलं पण खाण्या वाचून मिली म्हणून नाही आलं पण आमच्या तुकोबाऱ्यांची पत्नी खाण्या वाचून मिली स्त्री कान्ना न करता मिली दुष्काळी आटेला द्रव्यनेला मान गुरुजी तुकोबाऱ्यांची पत्नी अन्न वाचून मिली आज अन्नाचे आपल्याला काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही हे तेवढंच करेल अन्न वस्त्र बरं वस्त्र दुसरीकडे वस्त्र कपडे काय कपड्याची कमी सांगा बरं आज काहीच कपड्याची कमी नाही पण आपण सुखी नाही आता तुमच्या परिसरात मला काय माहिती नाही पण आमच्या गावात जे जुने लोक आहेत ना त्यांचं वय आता 95 वर्ष जुने लोक आहेत ना ते अजून सांगतात आमच्याकडे ते म्हणतात गुरुजी गोविंद महाराज आमच्या दोघा भावात तिघा भावात एकच शर्ट असायचं म्हणून जुने आमच्या गावात अजून सांगतात बघा परिस्थिती तशी होती म्हणायची दोघा भावात एकच शर्ट असायचं म्हणे परिस्थिती तशी होती खरं सांगा आज काय कपड्याची कमी आपल्याला काहीच कपड्याची कमी नाही पण आपण सुखी नाही आता मला मग सरपंच साहेब म्हणजे पुढच्या वेळेस बाहेर घेणार मी तुम्हाला आता काय कपड्याची कमी सांग मोकळं म्हणतात मोकळं काय कपड्याची कमी सांगा काहीच कपड्याची कमी नाही पण आपण सुखी नाही अहो आपल्या कपड्याच्या बाबतीत जाऊ द्या या बायाच्या साड्याच्या बाबतीत तर तुम्ही विचारूच करू नका महाराज इतक्या साड्या त्याच्या खरं सांगा बघा खोटं बोल नका या मंडपात खोटं बोलल्या गुडघे दुखत येत खरंच सांगा कपाट उघड्या पडत नाही साड्या अंगा बका 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 इतक्या साड्यात महाराज यायच्या का अहो समजा ह्या जर गेल्याच दिंडीत मला बोलवत द्या ना मला दिंडीत म्हणायचं मला बोलव द्या ना तुम्हाला दिंडीत म्हणायचं हो ह्या जर दिंडीत म्हणायचं उगा आता जाताना 100 रुपये द्यायचे ते बी द्यायचे नाही कोणाचे बरोबर आहे काय बाया म्हणतात माय आम्ही तर पैसे आणले नाही मी मनी घेतो ह्या जर दिंडीत गेल्या तर 30 दिवसात संघ 60 जरी साड्या नेल्या तरी 10 साड्या घरी तशाच राहत्या इतक्या साड्या अध्यक्ष महोदय हे इतक्या साड्या आज काय कपड्याची कमी मला सांगा बरं तुम्ही काहीच कपड्याची कमी नाही पण आपण सुखी नाही हे मला सांगा सुखी नाहीत आपण अन्नाची कमी नाही वस्त्राची कमी नाही आणि निवारा तर पाहिलंच ना आपण काय घरेच आज पाहण्यासारखे बंगले काय पाहण्यासारखे बंगले जात सगळे दत्त महाराज आपल्याकडे पण आपण सुखी नाही हे तेवढंच खरे पण आमच्या तुकोबाऱ्यांकडे काहीच नव्हतं पण गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीचं जीवन कसं काही कसं सुखानं भरलेलं आहे मार्ग म्हणजे त्याचं एकच कारण आहे आम्ही गोविंदाच्या शेजारी बसतो बैसले शेजारी गोविंदाच्या शेजारी बसलो म्हणजे त्याचं नामचिंतन करू लागलो म्हणून आमचं जीवन सुखानं भरलं तुकोबारा नामचिंतन करू लागलं एवढं सुखानं जीवन भरलं नामचिंतनामुळे हो कोणतं नामचिंतन करू लागलात तुम्ही एवढं सुखानं जीवन भरलं कोणतं नामचिंतन करू लागलात आम्हाला तरी सांगा आम्ही ते करू नामचिंतन नाही जाऊ दे सांगित का सांगू नामचिंतन कोणतं करू लागलं तुकोबारा का सांगू सांगतोच आता विठोबा कुमार
म्हणत त्यांची घर रिगी झालो मग त्याच्याशी येऊन अनन्य केलं त्याचे घर रिगी म्हणजे ज्ञानोबांची घर रिगी ना पाचा दामाचा गोंगाडा नेसेन ओरली ते मोठा जेविना गे बाई कामारी 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 या गोपाळाचे घर रिगेने गे बाई किंवा जनी म्हणे देवा मी झाले येसवा रिगाले केशवा घर तुझे घर रिगी झाले पट्टराणी भोळे वरिले सावळे परब्रह्म घ्यायचं का हे जरी नाही काला तर दुसरा येला सरते शेवटे बा काळ बांधून नेला एका जनार्दनी हो एका जनार्दनी आमचे काया बाजाईल पिंगळा महाद्वारे कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी अंबिका मातेचा स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप बघा पाताळ याचा मंडप बघा
टाळी वाजवता जोरदार टाळी वाजवा आमच्या गोविंद महाराज करता दत्त महाराज एक टाळी टाळकरी मंडळी करता आणि एक जोरदार टाळी माईक सिस्टीम करता माझ्या करता राहू द्या गररिगे झाले पट्टर आणि बळी वरिले सावळे परब्रह्म बळीयाचा अंग संग झाला आता नाही बळी चिंता तू का म्हणे असो नाही वस्तुस्थिती खरंच सिस्टीम काय माहिती का बाई स्वयंपाक करणारी किती सुगरण असू द्या तवा फुटका असल्यावर काय करी नाही बरोबर तवा फुटका असल्यावर काय करणारी भाकरी म्हणा चपाती करपात ना द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला खरोखर थोडे ओकाना आटावला होता पण जाऊ द्या आता ते घ्या घ्या म्हणा म्हणा घ्या 20 रुपये द्या असो आता मग त्या तावका धातेडमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुवारांचे जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी तुम्हाला श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो आजचे यजमान म्हणजे ज्यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग आला आमचे यजमान श्री विष्णू चंद्रबाण ढोणे आर्मी साहेब पोलीस आर्मी आणि श्री आकाश भीमराज कांदळकर यांच्या माध्यमातून आर्मी पोलीस साहेब यांच्या माध्यमातून एकदा त्यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करू खूप मोठी देशाची सेवा त्यांच्या हातून घडते त्यांच्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू त्यांच्या माध्यमातून माझ्या वाटेलेली सेवा आहे झालेली सेवा अंबिका मातेच्या चरणी सेवा समर्पित करतो येतो विठ्ठल जय जय बोलिले कुरे वेडे वासुरे प्रार्थना करा महाराज नाही चालला तू कारण प्रार्थना करा महाराज ज्ञानेश्वरा प्रार्थना